ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। भगवद गीता धावतं चिंतन दुसरा अध्याय. अध्यायाचं नाव आहे सांख्य योग. सांख्य शब्दाचा अर्थ सांख्यशास्त्राशी नसून सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला मोह निर्माण झाला, स्वजनांनाच कसं मारावं, जगातील सगळ्यात मोठं पाप आपण का करावं, आणि या स्वजनांना मारून राज्य तरी कोणासाठी जिंकावं म्हणून भगवंता मी अशस्त्र होऊन कौरवांचे बाण सहन करेल, मी कौरवांच्या हातातून स्ववध करून घेईल, पण मी यांच्यावरती शस्त्र उगारणार नाही. असं बोलल्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुनाने बाण आणि धनुष्य खाली ठेवला आणि रथाच्या मागे जाऊन बसला. अर्जुनाने भगवंताला भरपूर काही ज्ञान सांगितलं. अर्जुनाने सांगितलं, भगवंत काहीही बोलले नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बोलायला सुरुवात करतात आणि सुरुवातीलाच ज्ञान सांगतात. शोक, मोहामुळे शोक झाला, मोहामुळे शोक झाला. मोह घालवायचा असेल ज्ञानच पाहिजे, म्हणून सुरुवातीला ज्ञान सांगितलं. भगवद्गीता जर आपण पाहिली तर सुरुवातीला कर्म सांगायला पाहिजे, मग कर्मयोग काय, आणि मग ज्ञान सांगितलेलं योग्य राहील. असं जरी असलं तरी भगवंताने सुरुवातीला ज्ञान सांगितलं, कारण की मोहाला जर घालवायचं असेल तर ज्ञानच पाहिजे. का तर भगवान शंकराचार्यजी म्हणतात की अज्ञानामुळे मोह आहे, मोहामुळे शोक आहे. मग तुम्हाला मोह घालवायचा असेल, शोक घालवायचा असेल, अज्ञान घालवलं पाहिजे. अज्ञान घालवायचं असेल ज्ञानच पाहिजे. म्हणून सांख्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः सांख्य योग. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन. मधुसूदन उवाच. भगवान म्हणाले. काय म्हणाले? भगवान आता पुढे बोलणार आहेत. का म्हणाले? अश्रुपूर्णाकुलेक्षणं कृपया आविष्टम. डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि अंतःकरणामध्ये नको त्या ठिकाणी दया उत्पन्न झालेली आहे. विषीदंतम इदम वाक्यम उवाच. आणि भगवंत शोकाने ग्रस्त असणाऱ्या अर्जुनाला इदम वाक्यम, खालचे म्हणजे येणारे वाक्य म्हणाले. श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. भगवान म्हणाले, कुतस्त्वा कश्मलम इदम, तुला ही जी अंतःकरणाची मलिनता आहे, कारण की तू युद्ध करायसाठी आलेला आहे, आणि युद्ध करायचं असेल तर आपल्या आतमध्ये धैर्य, साहस, शौर्य पाहिजे. आणि युद्धाच्या वेळेला तुझ्या अंतःकरणामध्ये ही दया कुठून निर्माण झाली? भगवान त्याला कश्मलम
असं म्हणतात. तुझ्या अंतःकरणामध्ये हा मोह कुठून निर्माण झाला? कश्मलम म्हणजे मोह, विषमे, आणि आत्ता नको व्हायला पाहिजे होता. आणि हा जो मोह आहे हा तुला स्वर्गाचीही प्राप्ती करून देणार नाही, अस्वर्ग्यम. आणि या मोहामुळे अकीर्तिकरम, आणि तुला कीर्तीही प्राप्त होणार नाही, असा दोन्ही बाजूंनी अ, विनाश करणारा मोह आहे. आत्ता तुला कशाला व्हायला पाहिजे? भगवान म्हणतात. तुला हे माहित नव्हतं का की तू आता जाऊन तुझ्या बांधवांशी लढणार आहे? तुला घरीच माहिती होतं. तरी देखील तू या ठिकाणी येऊन हा सगळा ड्रामा, हे नाटक का करतो आहेस? आणि भगवान म्हणतात, हे अविरत्व, नपुंसकत्व टाकून दे. हे हृदयाचं जे ढिलेपण आहे, जे तुझं हृदय आता मिळमिळीत झालेलं आहे, ते टाकून दे आणि उठ. भगवान म्हणतात, क्लैब्यम अस्मकम पार्थ नैतत्वयी उपपद्यते, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. त्यक्त्वा, हे हृदयाचं ढिलेपण टाकून दे. माऊली म्हणतात ढिलेपण, हृदयाचे ढिलेपण येत नसे निकयासी कारण. वा काय शब्द आहेत. त्यक्त्वा, टाकून दे. उठ, उत्तिष्ठ परंतप. अरे तू शत्रूंना ताप देणारा आहे, शत्रूंना चळकाप, थरकाप होतो तू आल्यानंतर. क्लैब्यम, हे नपुंसकत्व का तुझ्याकडे आले? हे तुझ्या नाही न त्वयी उपपद्यते, तुझ्या ठिकाणी हे योग्य नाहीये. तू कोण आहेस आणि तू काय करतोयस? उठ. अशा प्रकारे भगवान इन्स्पायर करतात. आपल्या आयुष्यात पण तसंच आहे. आपल्याला माहित असतं काय होणार आहे, तरी सुद्धा आपण काही सिच्युएशन मध्ये जाऊन डिप्रेस होतो, रडायला लागतो, काहीच करू नये असं नैराश्य आपल्याकडे येतं. मग अर्जुन काय म्हणतो बघा, अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभि प्रतियोत्स्यामी पूजारा वरिसूदन. भगवान अर्जुन अर्जुन म्हणतो भगवंताला संख्ये, या ठिकाणी संख्ये शब्दाचा अर्थ युद्धामध्ये, या युद्धामध्ये अहम, मी, कथम भीष्मम द्रोणम इषुभिः प्रतियोत्स्यामी, मी ह्यांच्यावरती बाण कस काय सोडू भगवंता? भीष्मांवरती, द्रोणांवरती. हे मधुसूदन, तू मारलेस बाबा मधु नावाच्या राक्षसाला, मधु कैटभाला. मी नाही माझ्या गुरुजनांना मारू शकत. मधु कैटभाला मारणं योग्य होतं, गुरुजनांना मारणं योग्य आहे का? इशुबीही, बाणांनी मी त्यांच्यावरती युद्ध करणार नाही बाणांनी. मग ते कसे आहेत? पूजारावरी सूदन, पूजा करण्यास योग्य आहेत भगवान ते, आणि तुम्हीच आम्हाला सांगितले ना भगवान. तर यांना मारण्यापेक्षा मी जाऊन भिक्षा मागेल. गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि ह लोके, हत्वार्थ कामां सुगुरुणी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. गुरुण हत्वा, गुरूंना मारून, जे की महानुभाव आहेत, अ भैक्षम अपि इह लोके श्रेय भोक्तुम, अ भीक मागणं, भैक्षम अपि श्रेय, भीक मागून जीवन जगणं, इह लोके, या जगामध्ये श्रेष्ठ आहे. गुरूंना, महानुभाव असणाऱ्या गुरूंना मारून, आणि हत्वार्थ कामान तू गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. आमच्या गुरूंना मारून, जे माझ्या गुरुस्थानी, ज्यांनी मला बाण पकडायला शिकवलं, त्यांना मारून रक्ताने माखलेले हे भोग भोगण्यामध्ये काय स्वारस्य आहे भगवान? त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागतो. अर्जुन असं म्हटला. आणि म्हटला, मी युद्ध का करणार नाही? मला माहित नाही कोण जिंकणार आहे. की युद्ध करावं की नाही करावं हाच मला पहिला संदेह आहे. बर, आम्ही जिंकू का ते जिंकू हाही मला संदेह आहे. बर चला, आम्ही जिंकलो तरी ते नसणारे राज्य भोगण्यासाठी कायच करायचं या राज्याचं भगवान? न चैतद विद्मः कतरन्नो गरीयः यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जीजीविषामः तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. आम्हाला माहित नाही, न विद्मः च एतत् कतत गरीयः, युद्ध करावं की नाही करावं, या दोघांपैकी गरीयः, श्रेष्ठ काय आहे? यद्वा जयेम, आम्ही जिंकू वा ते जिंकतील, हेही माहित नाही. म्हणजे युद्ध केल्यावर आम्ही जिंकू हेही माहित नाही. बर, यान एव हत्वा न जिजी विषामः ते अवस्थिता प्रमुखे धार्त राष्ट्राः. ज्यांना मारून, मारायच्या इच्छेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, ते आमचे बांधव आहेत. जगायचंय कोणासाठी? त्यांच्यासाठी. ज्यांच्यासाठी जगायचंय तेच आमच्या समोर युद्धाला उभे आहेत. कशासाठी हे राज्य पाहिजे भगवान? गोड.
भगवान अर्जुन म्हणतो की या कार्पण्य दोषामुळे मी अपहत झालेलो आहे आणि मला कळत नाही भगवान की आता मी काय करू. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा, की अर्जुन भगवंताला या ठिकाणी म्हणतो की मी तुझा शिष्य आहे, मला तू समजून सांग. आता भगवान आणि अर्जुन हे किती काळापासून एकत्र होते, आनंद म्हणजे 100-150 वर्ष ते एकत्र राहिलेले आहेत. आणि भगवंताने तोपर्यंत अर्जुनाला ज्ञान सांगितलं नाही जोपर्यंत तो कबूल करत नाही की मी तुझा शिष्य आहे. म्हणजे शिष्यत्व पत्करण हे किती महत्वाचं आहे. ज्यावेळी भगवंताला अर्जुन म्हणाला की मी शिष्य आहे, त्यावेळी ज्ञान आपोआप भगवंताने सांगितलं. अर्जुन म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम अहम ते शिष्यः शाधि माम त्वाम प्रपन्नम तुला शरण आहे. शाधी मला उपदेश कर. कशाचा? यत श्रेयस्यात जे श्रेष्ठ आहे, जे योग्य आहे ते मला सांग. निश्चितम ब्रूही निश्चयाने सांग. का? धर्मसम्मूढ चेता हा मी आता काय करायला पाहिजे याच्याबद्दल मला संदेह आहे. का संदेह आहे? कार्पण्य दोषो अपहत स्वभाव, या कार्पण्य नावाच्या दोषामुळे मोहामुळे काय झालेलं आहे, माझा जो मूळ स्वभाव आहे हा मूळ स्वभावच गेलेला आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. कार्पण्य म्हणजे कायरता. हा न लढणं हा जो भाव कुठून तरी आलेला आहे, त्याबद्दल भगवान सांगतात. हो, श्लोक मागे पुढे झाला, ठीक आहे. अतिशय महत्वाचा श्लोक. नाही प्रपश्यामि ममापनुद्यात अच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नवृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. अतिशय जबरदस्त महत्वाचा श्लोक. ही जो दुसरा अध्याय आहे अत्यंत महत्वाचा आहे. आपण दोन भागांमध्ये तो पाहूया. अर्जुन भगवंताला म्हणतो माझ्या मनामध्ये जो शोक निर्माण झालेला आहे, तो शोक जगातील सगळं काही मिळाल्यानंतर सुद्धा माझा तो शोक जाणार नाहीये. आपल्या अंतःकरणात पण शोक आहे आणि आपल्याला वाटतं हे मला भेटलं तर माझ्या अंतःकरणातील शोक जाईल. अर्जुनाने डिक्लेअर करून टाकलेलं आहे की हेच राज्य नाही, स्वर्गातलं आधिपत्य जरी मला भेटलं तरी माझ्या अंतःकरणातला शोक जाणार नाही. कारण की शोकाला कारण मोह आहे, मोहाला कारण अज्ञान आहे. अज्ञान घालवायचं असेल, ज्ञानच पाहिजे. जगातील कुठलीही संपत्ती तुमचं शोक घालू शकत नाही. एवढं जर आपल्याला कळालं ना, खूप झालं. आपल्याला वाटतं हे केल्यानंतर दुःख जाईल, ते केल्यानंतर दुःख जाईल, ते केल्यानंतर दुःख जाईल. ऍट द एंड दुःख काय जात नाही. आणि नवीन नवीन साधनं करण्याचा आपला जो प्रयास आहे, आटोकाट प्रयत्न आहे, तो काय संपत नाही. कुठेही आपण एक स्थिर अवस्था प्राप्त करू शकत नाही. अर्जुन म्हणतो नाही प्रपश्यामी, मला दिसत नाहीये. ममा आपण उद्यात, हा जो शोक माझ्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, यच्छोक मुच्छोषणमिंद्रियाणाम, हा जो शोक माझ्या इंद्रियांचं शोषण करतोय, त्याला घालवण्यासाठी मला काही दिसत नाही. अवाप्य भूमाम वसपत्न वृद्धम, हे समृद्धम अ, हे संपूर्ण आधिपत्य जर मला प्राप्त झालं, सुराणामापी आधिपत्यम, स्वर्गाचं राज्य जरी प्राप्त झालं तरी माझा शोक जाणार नाही. संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेशः परन्तप नयोत्सेति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूवः. एव मुक्त्वा, अशा प्रकारे ऋषिकेशम, गुडाकेशः अर्जुन, ऋषिकेशम उक्त्वा, परन्तपः उक्त्वा, न योत्स्य इति गोविंदम, हे भगवंता, न योत्स्य मी युद्ध करणार नाही. उक्त्वा तूष्णीम बभूवः, स्थिर स्तब्ध उभा राहिला. आणि मग भगवंत थोडेसे हसले आणि खालील वाक्य बोलले. तम उवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तम ऋषिकेशः तम उवाच विषिदंतम इदम वचः, हे वाक्य बोलला. कुठे? सेनयोरुभयोर्मध्ये. प्रहसन, हसून बोलले भगवान. जेव्हा आपल्याला काहीतरी अडचण असेल, आपण अडचणीत असेल आणि आपल्यापेक्षा हुशार माणूस आपल्या समोर आहे आणि तो जेव्हा हसतो आपल्याकडे बघून स्मित हास्य करतो, तेव्हा जो आपला तीळ पापड होतो,
ती अवस्था आता अर्जुनाची झालेली आहे. भगवान सांगायला सुरुवात करतात या श्लोकापासून ते 25व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञान सांगितलेलं आहे. हे ज्याला कळेल त्याच्या जीवनात दुःख राहणार नाही, ज्याला नाही कळणार त्याच्या जीवनातलं दुःख जाणार नाही. दिस इज फॉर शुअर. श्री भगवान वाच. बघा भगवंत कसं त्याला वर उचलतात. एखाद्याला जर खाली जात असेल तर त्याला कसं वर उचलावं. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. ज्याचा शोक नको करला अशोच्यान अनुशोचन्ति अन्वशोचः त्वं. ज्याचा शोक नको करला त्याचा शोक करतोय. प्रज्ञावादांश भाष्यसे आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. ह्यांना आपण मारलं नाही पाहिजे, कुलधर्माचा नाश होईल, अधर्म वाढेल, स्त्रिया वाईट मार्गाला जातील, धर्मव्यवस्था सनातन धर्मांचा ऱ्हास होऊन जाईल. मोठ्या मोठ्या गोष्टी करतोस, ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस. पंडित आहात ज्ञानी लोक गता असून ज्याचे प्राण गेलेले आहेत, ज्याचे प्राण गेलेले नाहीत दोघांविषयी शोक करत नाही. ज्याचे प्राण आहेत त्याच्याविषयी शोक न करणं ठीक आहे, पण ज्याचे प्राण गेले, समजा एखादा मेल आहे, मग ते शोक करत नाहीत का? असं नाहीये. अंतःकरणामध्ये ती जाणीव आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई चढे सिंहासन कोई चढे जंजीर. त्याच्यामुळे शोक ते करत नाही. दुसरं कारण बघ, पहिला म्हटलं की तू शोक करू नकोस. पंडित लोक शोक करत नाहीस, तू पंडिताच्या गप्पा मारतोयस पण शोक मात्र करतोयस. नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भगवान म्हटले तू का रडतोयस मला सांग. न तू एव अहम जातु न आसम. हे जे तुला दिसतायत ना, किंवा जे मी आहे, मी पूर्वी नव्हतो असं नाहीये. बरं जाऊ दे, तू पूर्वी नव्हता, अहम न आसम, तू पूर्वी नव्हता असं पण नाहीये. न त्वम नेमे जनाधिपा. आणि हे तुला डोळ्याने दिसणारे जे कौरव आहेत हे सुद्धा पूर्वी नव्हते असं नाहीये. बरं ठीक आहे, म्हणजे पूर्वी ते होते. बरं, न चैव न भविष्याम, आणि ते पुढे नसणार असं पण नाहीये. आपण शोक का करावा? एकतर कौरव मरतील म्हणून शोक करावा. कौरव मरतील असं म्हणतोयस तर ते देहरूपाने नसतील पण त्यांना दुसरा देह भेटणारच आहे, पुढे ते असणारच आहेत. न जीव म्रियते छांदोग्य उपनिषद म्हणतं. आणि तू नव्हतास, मी नव्हतो असं जर तुला वाटत असेल, असं पण काय नाही, मीही मागे होतो, तूही मागे होतास, त्याच्यामुळे शोक करण्याचं काही कारण नाही. बरं ठीक आहे. भगवंताला समजून सांगतात की अरे, या देहामध्ये या सगळ्या अवस्था येत जात असतात. समजा तू त्यांना नाही मारलंस तर ते म्हातारे होऊन मरणार नाहीत का? ते मरणारच आहेत एक ना एक दिवस. आपल्या शरीरामध्ये अवस्था येत जात असतात. त्याच्यामुळे शरीराला काय झालं म्हणून तू शोक मोहित होतं हे बरोबर नाही. भगवान म्हणतात देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. मुख्य वाक्य धीर, धीर पुरुष न मुह्यती, ते मोहित होत नाहीत. कारण की या देहामध्ये अस्मिन देहे कौमारम यौवनम जरा, लाईक तरुणपणा आहे ना, एक किशोर अवस्था आणि एक म्हातारपण हे येत जातं. तथा देहांतर प्राप्ती, तशीच दुसरा देहही आपल्याला मिळतो. पण धीर पुरुष त्या ठिकाणी मोहित होत नाही. आणि अर्जुना, तू बोलतोस की खूप दुःख होणार आहे. अरे, दुःख होणार आहे ते तर ज्ञानी माणसाने सहनच केलं पाहिजे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तां स्थितिक्षस्व तां तां स्थितिक्षस्व भारत. क्षमा करा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, हे जे विषय आहेत शीत उष्ण सुख दुःखदाः ते आहेतच. आगमापायिनो नित्याः, ते येणारे जाणारे आहेत, अनित्य आहेत, त्यांना तू सहन कर. लगेच तुझे कौरव जर गेल्यानंतर तुला वाटतं आता माझं कसं होईल त्यांचं, अरे सहन कर थोड्या वेळ, सगळं काही ठीक होणार आहे. तान तितिक्षस्व, त्यांना सहन कर. आणि भगवान म्हणतात जो हे सगळं सहन करतो आयुष्यामध्ये तोच मोक्षासाठी सुद्धा योग्य आहे.
आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मोक्ष कोणाला मिळतो? जो जीवनातील सगळ्या दुःखांना सहन करतो आणि सहन करून ज्ञानाच्या प्राप्तीसाठी धडपड करतो त्याला मोक्ष आहे. भगवान म्हणतात यम हि न व्यथयन्ति ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सह अमृतत्वाय कल्पते. तोच अमृतत्वाय मोक्ष प्राप्त करण्यासाठी योग्य आहे, जो सुख दुःखामध्ये सम आहे. सुख दुःखामध्ये कोण सम राहू शकतो? जो येणाऱ्या दुःखांना सामोरे जातो, हे पुरुषर्षभ. तो सगळ्यात श्रेष्ठ आहे जो सुखदुःखांना. आणि आता भगवद्गीतेतील अतिशय पॉवरफुल श्लोक आहे. नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतः त्वनयोस्तत्वदर्शिभिः. श्लोकाचा भाव असा आहे, जे असत आहे त्याचा भाव कधीही नसतो. म्हणजे जी गोष्ट असत आहे ती कधीही विद्यमान नसते. ना भावो विद्यते सतः, आणि जी गोष्ट कायम विद्यमान आहे, कायम धायम आहे, तिचा कधी अभाव होत नाही. सतः अभावः न विद्यते, आणि जी सत चैतन्य आहे, ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे, त्याचा अभाव कधी होत नाही. आणि जे असत आहे, जड आहे, विनाशी आहे, ते कधी अस्तित्व रूपाने राहत नाही. उभयोरपि दृष्टोंतः, या दोघांचा अंतः निर्णय तत्वज्ञानी लोकांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे तू असत जे पाहतोय ते कधी नाहीच, आणि जे सत तू पाहत नाहीयेस ते कायम आहेच. त्याच्यामुळे चिंता करू नकोस, घे धनुष्यबाण. चल. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. तर भगवान सांगतात की जो अविनाशी परमात्मा आहे त्याचा विनाश कधीच कोण करू शकत नाही. जी वस्तू सर्वत्र व्याप्त आहे तिचा विनाश कोणीही करू शकत नाही. जी वस्तू भूमा विभू व्यापक आहे ती अव्यय स्वरूप आहे, ती अविनाशी आहे. भगवान म्हणतात येन सर्वमिदम ततम, येन ज्याच्याद्वारे सर्वम इदम हे सगळं जगत ततम व्याप्त आहे. अविनाशी तू तद्विद्धी, ते अविनाशी तत्व आहे. अग्नीला आपण घालू शकतो, वाऱ्याला आपण हलवू शकतो, आकाशाला आपण काय करणार? सगळीकडे व्याप्त येते, ओतप्रोत भरलेलं आहे. तसं आकाशापेक्षाही बृहत असणारं चैतन्य ब्रह्मतत्व हे तर सगळ्याच ठिकाणी. विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. जर तुला असं वाटतंय की तू यांना मारणार आहेस, तर यांच्यामध्ये जे असणारं अविनाशी तत्व आहे त्याला तू हात पण लावू शकत नाहीस. अस्य अविनाशस्य विनाशम कश्चित कर्तुम अर्हति, कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे जा, लढ. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. तस्माद् युध्यस्व भारत, म्हणून हे अर्जुना युद्ध कर. का? अंतवंत इमे देहा, हे देह अंतवान आहेत. जर तू नाही मारलंस तर काय मरणार नाहीत का? त्यांना स्वरूप नाश आहे, परता नाश आहे, नाशच नाश आहे. नित्यस्य उक्त शरीरिण, आणि हा जो शरीरी आहे या शरीरामध्ये राहणारा तो मात्र नित्य आहे. कसा आहे तो? अनाशिन, त्याचा नाश कोण करू शकत नाही. अप्रमेय, तो कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे जाणला जाऊ शकत नाही, तो कधी प्रमेय होऊ शकत नाही. अशा प्रकारचं चैतन्य आहे ज्याचा कधीही विनाश होणार नाही. अशा प्रकारचा कुचका मरका हा देह आहे ज्याचा विनाश होणारच आहे. लढ. आणि समजा जर तुला असं वाटत असेल की नाही नाही, तू शरीराला नाही आत्मचैतन्याला मारणार आहे, तर तुला काहीच कळलेलं नाही. बरं, जर तुला असं वाटत असेल की मी शरीर नाही मारत आहे, माझ्यामध्ये असणारे चैतन्य त्या चैतन्याला मारते, असं जर तुला वाटत असेल, तुला काही कळलेलं नाही. य एन वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीत. दोघांना कळलेलं नाही. कोणाला? जो मारणारा आहे असं समजतो, म्हणजे जो करता आहे असं समजतो, आणि मन्यते हतम, जो मी मरणार आहे असं समजतो, दोघांनाही कळलेलं नाही. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. जो मारणार म्हणजे मी करता अकर्ता अभोक्ता आहे हे समजणंच परमार्थ आहे. मी काही करणारा नाहीये, मी काही भोगणारा नाही.
ज्याला असं वाटतं की मी कर्ता आणि भोगता आहे, उभवता न विजानीत, दोघांना काहीच कळलेलं नाही. का? अयम आत्मतत्व न हंती, ते कोणालाही मारत नाही. न हन्यते, ते कोणाकडूनही मरलं जाऊ शकत नाही. कसंय मग ते? न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते, त्याचा जन्म होत नाही. न म्रियते, जे कधी मरत नाही. कधी नायम भूत्वा भविता वा न भूयः, जे पहिला नव्हतं नंतर आलं, किंवा आता आहे पुढे नसणारे, असं नाही. अजह, त्याचा जन्मही होत नाही. जे नित्य आहे, कायम कायम धायम आहे, शाश्वत आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही परिणाम होत नाही, अशा प्रकारे अयम पुराण हा सगळ्यात जुना पण कायम नवा असणारा. शरीरे हन्यमाने सती न हन्यते, शरीराचा नाश झाल्यानंतर सुद्धा हा काय मारल्या जाऊ शकत नाही. जे अस्ति जायते, विपरिणमते, अपक्षीयते, हे जे वेगवेगळे दोष सांगितलेले आहेत, ते दोष या ठिकाणी सहाही दोषांचं निवारण या या श्लोकामध्ये झालेलं आहे. न जायते अस्ति, जायते वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, सहाही दोषांचं निराकरण या श्लोकामध्ये केलेलं आहे. म्हणजे परमात्मा कायम धायम स्वरूप स्थितीमध्ये आहे. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थः कं घातयन्ति हन्तिकम्. वेद, जो जाणतो, अविनाशिनं नित्यम, वेद म्हणजे जाण, अविनाशिनं नित्यम, यह एनम अजम अव्यम, जो या परमात्म्याला अजम अजन्म, परिणाम रहित, कायम, अ, अविनाशी असा जाणतो. सह पुरुष, तो पुरुष, कथम कम घातयंती हंतिकम, तो पुरुष कोणाला कसा मारेल. सह पुरुष, तो पुरुष, कथम कसा, कम कोणाला मारेल. कारण की त्याला माहिती आहे आत्मतत्व हे कायम धायम राहणार आहे. आत्मतत्वाची नित्यता सांगण्यासाठी असं म्हटलेलं आहे की जसं एक व्यक्ती शरीर वस्त्र बदलतो, त्याप्रमाणे आत्मा हा अस्पर्श, म्हणजे आत्म्याचा आणि शरीराचा काहीही संबंध नाही, हे दाखवायचे. या ठिकाणी असं नाही म्हणायचंय की ज्याप्रमाणे माणूस कपडे बदलतो त्याप्रमाणे अ, जीवात्मा कपडे बदलतो, शरीर बदलतो, असं नाही म्हणायचंय. असणारा जो जीवात्मा आहे तो निर्लिप्त आहे, त्याच्यावरती कशाचाही परिणाम होत नाही, हे सांगायचंय. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाती नवानि देही. देही आत्मतत्व हे अनटच्ड आहे. ज्याप्रमाणे कपडे माणूस बदलतो, त्याप्रमाणे हे अ, जे आत्मतत्व आहे हे अ, अनेक अवस्थांमध्ये जात असतं, पण त्याच्यामध्ये कुठलाही विकार होत नाही. ते अनटच्ड, निर्लिप्त आहे, असं सांगायचं आहे. मग अजून काय? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापः न शोषयति मारुतः. याला अग्नी जाळ, शस्त्र कापत नाही, शस्त्राणि न छिंदन्ति, पावकः न दहती, अग्नी जाळत नाही, क्लेदयन्त्यापः, हवा त्याला, पाणी त्याला भिजवत नाही, मारुतः न शोषयति, मारुत त्याला सुकवत नाही. का? तर त्याची कारण इथं सांगतात. कारण की तो परमात्मा अच्छेद्यो यमदाह्यो यम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणु अचलोयम सनातन. हा जो आत्मा आहे हा अच्छेद्य आहे, म्हणून नैनम छिंदंती शस्त्रांनी. त्याचे कारण वर जे आपण पाहिले त्याचे कारण या ठिकाणी दिलेले आहेत. अदाह्यवान परमात्मा असल्यामुळे त्याला कोणीही जाळू शकत नाही. अक्लेद्य, तो न भिजणारा असल्यामुळे त्याला कोणीही भिजवू शकत नाही. स्वरूपाचं वर्ण अशोष्य, त्याला कोणीही सुकू शकत नाही. मग कसा आहे हा परमात्मा? नित्य आहे, कायम धायम, सर्वगत, व्यापक आहे, स्थाणुहू, न हलणारा, न परिवर्तन होणारा आहे, अचलह, ज्याच्यामध्ये जो कुठेही इमूवेबल, तो कुठेही मूव्ह होत नाही, अशा प्रकारचा परमात्मा आहे. कसा आहे परमात्मा अजून? अव्यक्तो यमचिंत्यो यम अविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचति मर्हसी. अ, तस्मात, म्हणून,
एवम विदित्वा, या परमात्म्याला जाणल्यानंतर कसं, अव्यक्त जो कधी दृष्टीगोचर होत नाही, अचिंत्य ज्याचा कधी विचार केला जाऊ शकत नाही, अ, पदार्थ म्हणून, स्वरूप म्हणून नक्कीच त्याचं चिंतन केलं जाऊ शकतं, अविकार्य त्याच्यामध्ये कुठला विकार निर्माण होत नाही, अशा प्रकारे जो आहे परमात्मा, त्या परमात्म्याला जाणल्यानंतर शोचम शोचितुम न अर्हती, शोक करण्यास तू योग्य नाही, कारण की तुला स्वरूप कळालेलं आहे, मारायचं म्हटलं तरी तू मारू शकत नाही. बर ठीक आहे बाबा, तुला वाटतं की हा मरणार आहे, पांडव आता मग कौरव आता मरतील म्हणून मी नाही मारणार, असं जरी तुला वाटलं, अथ चैनम नित्यम जात अथ चैनम नित्यम जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. समजा अथ म्हणजे तो विषयांतर करतात, की जर येनम या परमात्म्याला नित्यम जातम, तो नेहमी जन्म घेणारा असं मानतोस, तर काय टेन्शन आहे, जरी तू ह्यांना मारलास तरी ते आत्मतत्व पुन्हा जन्म घेणार आहे. बरं जाऊ दे, तुला जर असं वाटत असेल की नाही हे मरणारे आहेत, नित्यम मन्यसे मृतम, तरी काय टेन्शन आहे, जाणारच आहेत ते सगळे. म्हणजे पुन्हा जन्म घेणार आहे असं म्हटलं तरी चिंता नाही वाटली पाहिजे, कारण की ते जन्माला येणार आहेत, आणि मरणार आहेत असं जरी तुला माहित असेल तरी चिंता झाली नाही पाहिजे, कारण की ते मरणारच आहेत एक ना एक दिवशी, तू नाही मारलं तर अजून येणं केनं प्रकाराने ते मरतील. अशा प्रकारे तथापि तरी सुद्धा त्वम महाबाहो नैवम शोचितुमर्हसि, तू शोक करण्यास योग्य नाहीस अर्जुना, कशाला शोक करतोयस, चल. अरे तुला माहिती का, ज्याचा जन्म झालेला आहे ते एक दिवस मरणार आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यू, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म होणार आहे, एवढं जरी कळलं आपल्याला तर आपले जे जवळचे जातात त्यावेळी दुःख होणार नाही, पण हे आपल्याला कळलं पाहिजे, पटलं पाहिजे, आणि लॉजिकली सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. सॉरी. जातस्य ही ध्रुव मृत्यू, ध्रुव म्हणजे 100% मरणारे, जातस्य जन्मलेल्याचा, मृत्यू ध्रुव, ध्रुव आहे, मृतस्य च जन्म ध्रुवम, मेलेल्याचा जन्म सुद्धा होणारच आहे, जो मुक्त झालाय त्याचाच पुन्हा जन्म नाही, तस्माद म्हणून अपरिहार्ये अर्थे नत्वम शोचितुम अर्हसि, त्याच्यामुळे युद्ध आलेलं आहे, तुझे मरणार आहेत किंवा तू मरशील, पुन्हा जन्म होईल, टेन्शन घेऊ नकोस, हे फक्त हिंदू धर्मामध्येच आहे, पुनर्जन्म आणि पूर्वजन्म. भगवान म्हटले, अरे खरं स्वरूप वेगळंच आहे आपलं, हे फक्त आता दिसण्यापुरतं आहे आपलं, जसं सूर्योदयाच्या पूर्वी मृगजळ नसतं, सूर्योदयानंतर अ, स- सूर्योदयाच्या पूर्वी नसतं, आणि सूर्यास्ता नंतर ही मृगजळ नसतं, फक्त ते मध्ये दिसतं, त्याप्रमाणे आधीही आपण अव्यक्त अवस्थेमध्ये होतो, आणि जगाचा विनाश झाल्यानंतर सुद्धा आपण अव्यक्त अवस्थेमध्येच राहणार आहे. काळजी काय, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत, अरे हे सगळे अव्यक्त अवस्थेमध्ये आहेत, व्यक्तमध्यानी भारत, फक्त मध्ये तुला दिसतायत, आधीही ते अव्यक्त आहेत, नंतरही ते अव्यक्त स्वरूपामध्येच असतात, मध्ये तुला फक्त दिसतायत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. मग जर हे पुन्हा अव्यक्त अवस्थेमध्ये गेले, तुला दिसतायत, न दिसणारे झाले, चिंता काय आहे? ते आपल्या स्वरूपाला जाऊन मिळतायत, फक्त ज्ञान नसल्यामुळे अव्यक्त अवस्थेमध्ये जाऊन ते प्राप्त होतात. का तत्र का परिदेवना, इथं शोक करायसारखं काय आहे, फक्त ते तुला दिसतात, मॅनिफेस्ट झालेले आहेत, आता फक्त व्यक्त दशेला आलेले आहेत, खरं तर ते अव्यक्त आहेत. भगवान सांगतात, हे आत्मतत्वाचा जो द्रष्टा आहे हा एकदम दुर्लभ आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदिनम, काही लोक या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतात, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, काही लोक या आत्मतत्वाविषयी आश्चर्याने बोलतात, आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती, काही लोक या आत्मतत्वाचं श्रवण आश्चर्यात करतात, त्यांना खूप आश्चर्य वाटतं आत्मतत्वाचं श्रवण करताना, आणि काही लोक याचं श्रवण करून सुद्धा ह्याला जाणू शकत नाही, असं हे सूक्ष्म तत्व आणि समजण्यास सहज सरळ सोपं नाहीये.
त्याच्यामुळे तू हे समजून घे, जे वेगवेगळ्या प्रकारे मी तुला सांगतोय. आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती, काही श्रुत्वापि एनं न वेद, ते जाणत नाही. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भगवान एकच सांगतायत, शोक करू नकोस. त्वं शोचितुम न अर्हसि, तू शोक करण्यास योग्य नाही. अरे देही नित्यम अवध्य, या शरीरामध्ये देहामध्ये असणारा जो देही आत्मचैतन्य आहे, त्याला कोणीच मारू शकत नाही, स्पर्शच करू शकत नाही. सत्ता भेद आहे. परमात्मा पारमार्थिक सत्ता, शरीर प्रातिभासिक सत्ता. त्याच्यामुळे याला कोणी मारू शकत नाही. देहे अयम नित्यम अवध्य देही सर्वस्य भारत. म्हणून तस्मा सर्वानी भूतानी नत्वं शोचितुमर्हसि, त्याच्यामुळे या सगळ्या भूतांच्या प्रती तू शोक करू नकोस. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. या स्वधर्माचं तू पालन कर. स्वधर्मापासून तू पळून जाऊ शकत नाही. स्वधर्मम आवेक्ष न विकंपितुम अर्हसि, तू तुझ्या स्वधर्मापासून परावृत्त कसं काय होऊ शकतोस? नाही होऊ शकत. धर्म्याद्धि युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात अन्यत श्रेयः न विद्यते. अरे क्षत्रिय पुरुषाला, योद्ध्याला या धर्मयुद्धापेक्षा अनेक जगामध्ये श्रेष्ठ काय असेल? काही नाहीये. आणि तुला हे जे प्राप्त झालेलं आहे, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिण क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम, ईदृशम युद्धम सुखिनः क्षत्रिया लभन्ते. अशा प्रकारचं धर्मयुद्ध थोड्याच लोकांना भेटतं आणि तुला ते भेटलेलं आहे का? स्वर्गद्वारमपावृतम, हे जे युद्ध आहे हे स्वर्गाचं द्वार उघड करून देणारं युद्ध आहे. आणि यदृच्छया सहजच तुला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे युद्ध कर, जे होईल ते आपण बघू. ठीक आहे. जर तू म्हटलंस की मी युद्ध करणार नाही, किती समजून सांगतायत. आता चेत्वमिमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसी, ततः स्वधर्मम कीर्तिम च हित्वा पापम वाप्स्यसी. जर तू बोलशील युद्ध करणार नाहीस तर तुला पाप होईल. अर्जुन आधी म्हणतोय मी युद्ध केलं तर पाप होईल, भगवान म्हणतात युद्ध नाही केलंस तर पाप होईल. केवढी मोठी तफावत आहे. हा स्वतःच धर्म ड्युटी समजल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये एक क्लॅरिटी येणार नाही कधीच. भगवान म्हणतात अथ, जर, आता वेगळा टॉपिक चालू झालाय म्हणून अथ चेत इमम धर्म्यम संग्रामम न करशील, हे युद्ध तू करणार नाहीस. तुला माहिती काय होणार आहे? स्वधर्म आणि कीर्ती दोघांना तू मारून खाली पाडून पाप घेणार आहेस. स्वधर्म कीर्तीमच्या हित्वा पापम वापसेसी. लोक बोलतील एवढा अर्जुन, ज्याने संग्रामी हरजिंतीला निवांत निवात कवचाचा ठाव फिडला, असा जो अर्जुन आहे, काय केलं त्याने? पळाला तो, घाबरून पळाला. अकीर्तीम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम, संभावितस्य चाकीर्ती मरणादतिरिच्यते. काय गोड श्लोक आहे हा. भगवान म्हणतात हे लोक जे आहेत ना, कौरव, तुझं एवढं नाव खराब करतील, तू ते सहन करू शकत नाही. अकीर्तींच्यापि भूतानी कथयिष्यन्ति, ते हे कौरव अ, अ, अव्ययाम अकीर्तींच भूतानी कथयिष्यन्ति. हे जे कौरव आहेत ती तुझी अपकीर्ती अनंत काळापर्यंत सांगत राहतील. का? तू पळून गेलास. तुझी अकीर्ती करतील. आणि भगवान सांगतात जो माणूस करारी स्वभावाचा आहे, त्या करारी स्वभावाच्या माणसाला अ, ही जी अकीर्ती होते ही मरणापेक्षा सुद्धा भयानक आहे. म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित माणसाला मेलेलं बरं वाटेल, पण अपकीर्ती झालेली चालणार नाही. संभावितस्य चा कीर्ती ही मरणात अतिरिच्यते. संभावित असते जो चांगला पुरुष आहे, धार्मिक पुरुष आहे, अकीर्ती ही मरणात अतिरिच्यते, मरणाहून दुःख देणारी वाटते. म्हणून भगवान म्हणतात भयाद्रणात उपरतम मंस्यन्ते त्वाम महारथाः, येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघव. या भयामुळे या रणांगणातून तू जर पळून गेलास तर चांगलं होणार नाही अर्जुना. आणि तू लघुत्वाला प्राप्त होशील. भूत्वा
त्वं बहुमतः भूत्वा लाघवं यास्यसि. तुझा जो प्रताप आतापर्यंत लोकांनी ऐकलेला आहे तो सगळा धुळीस मिळून जाईल आणि लोक म्हणतील, बघा, अर्जुन पळाला युद्धभूमीतून. एवढा भगवंत त्याच्या पाठीशी असताना, एवढं सैन्य असताना तो पळाला. आणि लोक तुझी काय करतील? निंदा करतील, तुला नावं ठेवतील. पुढचा श्लोक पण त्याच पद्धतीचा आहे. हम्म, पूर्वी ज्यांना तू मोठा मानत होतास त्यांच्यामुळे तुला लघुत्वम प्राप्त होईल आणि सगळे लोक तुला नावं ठेवतील. भगवान सांगतात, अवाच्यवादांश बहून वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरं नु किम. ततः निंदा सहन करण्यापेक्षा नु किम दुःखतरम, अधिक दुःखदायक काय आहे? अवाच्यवादांश बहून तव अहिताः वदंती. तव तुझं अहित बहून वदंती, खूप लोकांना हे सांगतील. अवाच्य वादान, जे बोलायला नाही पाहिजे तुझ्याविषयी बोलतील. म्हणतील अर्जुन शंड होता. आणि एकाचं दोन, दोनाचे चार करून सांगतील, निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम किम. आणि अ, हे जे निंदा करणारे लोक आहेत, हे अं, तुझ्या सामर्थ्याची लास्तूस करून टाकतील, तुझ्या सामर्थ्याला नावं ठेवतील अर्जुना. आणि मी तुला सांगतोय ना, मेलास स्वर्ग भेटेल, जिंकलास राज्य भेटेल. तुला शंका आहे ना, जर आपण मेलो तर काय होईल आणि अ, जिंकलो तर काय फायदा आहे, हे मरतील. हतो वा स्वर्गम प्राप्स्यसी, प्राप्स्यसी स्वर्गम. जिंकलास, मेलास, हतः मेलास, स्वर्गम प्राप्स्यसी. जित्वा, जिंकल्यास, महिम भोक्ष्यसे. दोन्ही तुला फायदाच आहे. आणि अर्जुन म्हणत होता, दोन्हीकडून माझं नुकसान आहे. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, म्हणून उठ. कृतनिश्चय युद्धाय, युद्धासाठी चांगला निश्चय कर, उठ. म्हणतात, आता कसं युद्ध करायला जा? सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. युद्ध करायला उठ. सुख दुःख समान कर. जे काय मिळेल, काय मिळणार नाही, समान राहा. जिंकशील हारशील, समान राहा. युद्ध कर. असं मनामध्ये कुठलाही भाव न ठेवता तू जर तुझं कर्म केलंस तर तुला पाप मिळणार नाही अर्जुना. भगवान सांगतात, एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम न कर्मबंधम प्रहास्यसी. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. आतापर्यंत मी तुला ज्ञान योग सांगितला, आता तू कर्मयोग ऐक. आणि बुद्ध्या युक्तो यया पार्थ, अतिशय अ, एकचित्त होऊन ऐक. यया, या कर्मयोगाच्या द्वारे कर्मबंधम न कर्मबंधम प्रहास्यसी, या कर्मबंधाला तू तोडून पुढे जाशील. अशा प्रकारे भगवान आता कर्मयोगाविषयी सांगणार आहे. तो भाग आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहूया. प्रहास्यसी म्हणजे मुक्त होशील. कशापासून? कर्मबंधामुळे. कशामुळे? या बुद्ध्यायुक्त, या कर्मयोगाला जाणल्यानंतर तू मुक्त होशील. अशा प्रकारे कर्मयोगाची सुरुवात भगवान करतात. राहिलेला कर्मयोग आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं दुसऱ्या भागात आपण पाहूया. अतिशय महत्वाचा पोर्शन, टॉपिक या ठिकाणी भगवंताचा आपण पाहिला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.